ठाणे पालिका हद्दीमधील बार आणि पबवर कारवाई करण्यात आलेली आहे। अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेले आहे। ओवळा परिसरामध्ये धडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, हे दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर आता पालिका सुद्धा ॲक्शन मोडवर आलेली आहे। ओवळा परिसरात कारवाईला सुरुवात झालेली आहे। ठाण्यामध्ये बार आणि पबवर धडक कारवाई केली जाते। हे दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। ठाणे पालिका हद्दीमधील बार आणि पबवर कारवाई करण्यात आलेली आहे। अनधिकृत बार आणि पबवर कारवाईचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि त्यानंतर ठाणे महानगरपालिका आता ठाण्यातील अनधिकृत पब आणि बारच्या विरोधात ॲक्शन मोडमध्ये आलेले आहे। महानगरपालिकेच्या वतीने आज सकाळी ठाण्यातील घोडबंदर रोडवरील ओवळा या ठिकाणी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। हा जो काही अनधिकृत बार होता, या ठिकाणी खूप अवैध धंदे सुरू होते असा सूर पोलिसांना मिळाला असतानाच आता या ठिकाणी कारवाईला सुरू करण्यात आलेली आहे। ही जी कारवाई आहे ठाणे महानगरपालिका आणि ठाण्याचे पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे। अशा प्रकारचे जे काही शहरातील अनधिकृत बांधकाम असतील किंवा मग बार असतील आणि जे काही पब्स असतील, या ठिकाणावरनं जी काही रसद मिळत असेल, खास करून जे गुन्हेगार येतात या गुन्हेगारांना या ठिकाणी रसद मिळते असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता। तसंच अंमली पदार्थ या ठिकाणी सेवन केले जाते आणि विक्री केली जाते अशा प्रकारचा संशय आल्यानंतर आता ही कारवाई घेण्यात आलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर सदरची कारवाई आजपासून ठाणे शहरामध्ये सुरू झालेली आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। तर आपण हे दृश्य पाहतोय, ओवळा परिसरातली ही दृश्य आहे। ठाण्यामधल्या ओवळा परिसरामध्ये आता महानगरपालिकेनं धडक कारवाईला सुरुवात केलेली आहे। ठाण्यामध्ये बार आणि पब्सवर आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। पोलिसांना आणि त्याचबरोबर महानगरपालिकेला मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आणि त्यानंतर आता महापालिका सतर्क झालेली आहे आणि कारवाईला सुरुवात केलेली आहे। एकीकडे आपण पाहतोय पुण्यामध्ये पब्स आणि बार्सवर कारवाई केली जाते, तर दुसरीकडे आता मुख्यमंत्र्यांनी ठाण्यामध्ये सुद्धा त्याचबरोबर मीरा भाईंदरमध्ये सुद्धा पब आणि बार्सवर धडक कारवाई करावी असे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार आता महानगरपालिका ॲक्शन मोडवर आलेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय, ओवळा परिसरातली ही दृश्य आहेत। तर आपण दोन दृश्य पाहतोय, एकीकडे पहिलं दृश्य आहे ते ठाण्यामधलं आहे आणि दुसरं दृश्य पुण्यामधलं आहे। ठाणे आणि पुणे दोन्ही ठिकाणी पब आणि बारवर कारवाई केली जाते। अनधिकृत बार आणि पब्सवर कारवाई केली जाते। त्याचबरोबर ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत त्याची माहिती मिळता सुद्धा अशा बार्स आणि पबवर सुद्धा आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। बुलडोझर चालवला जातोय। मुख्यमंत्र्यांनी तसे स्पष्ट आदेश दिलेले आहेत आणि ही दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। बेकायदेशीरपणे बार आणि पब्स ज्या ठिकाणी सुरू आहेत त्यावर धडक कारवाई करा असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं आता पालन केलं जात आहे। ठाणे आणि पुण्यामधली ही दोन दृश्य आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, का अधिकचे अपडेट्स? पुण्यामध्ये धडक कारवाई केली जाते बार आणि पब्सवर। नक्की जर आपण पाहिलं तर गेल्या 2 दिवसापासून पुणे महानगरपालिकेकडून कारवाई जी आहे ती केली जाते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक अनधिकृत बांधकामं जी आहेत तीही महानगरपालिकेच्या इतर भागामध्ये पाहायला मिळतात आणि काही गोडाऊन आहेत, काही शेड आहेत, त्या ठिकाणी पब चालवले जातात, हॉटेल चालवले जातात, याकडे दुर्लक्ष होतं। मात्र अशा अनधिकृत बांधकामांवरती त्याचबरोबर अनधिकृत हॉटेलवरती आता महानगरपालिकेकडून ही कारवाई सुरू आहे। पुण्यातील कर्वेनगर परिसरामध्ये ही कारवाई सुरू आहे। या ठिकाणी एक ॲक्वा टेक इंजिनिअरिंग म्हणून आहे, त्याच्यावरती कारवाई झाली। त्याचबरोबर परिसरातील काही हॉटेल आहेत त्याच्यावरही कारवाई सुरू आहे। कुठलाही परमिशन न घेताना अशा पद्धतीने हॉटेल्स जे आहेत किंवा इतर ज्या कंपन्या आहेत छोट्या मोठ्या त्या रहिवासी एरियामध्ये स्थापन केलेल्या असतात आणि त्यामुळे जर काही घटना घडली तर मोठी हानी होते। त्याचीच खबरदारी म्हणून ही आता कारवाई जी आहे महानगरपालिकेकडून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आज दिवसभरात कर्वेनगर परिसरामध्ये कारवाई असणार आहे। कार्य आपण पाहिलं तर बाणेर बालेवाडी परिसरामध्ये हॉटेल्स असतील, रूफटॉप असेल, यावरती कारवाई पाहायला मिळाली आणि आता ही कारवाई सुरू आहे। अगदी धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दोन दृश्य आपण पाहतोय, पहिलं दृश्य ठाण्यातलं आहे, दुसरं दृश्य पुण्यामधलं आहे। अनधिकृत पब आणि बारवर आता कारवाई केली जाते।